जागृत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मलाड पश्चिम मड डोंगरपाडा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहता एक दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि अशी घटना की नक्कीच एक नुकसानधारक ठरलेली आहे आणि त्यामध्ये एक अख्खी 25 फुटाची जी बोट आहे तो जाळण्याचा प्रकार झालेला आहे आणि माझ्या पाठी तुम्ही पाहू शकता ती पूर्ण अख्खी बोट जाळून टाकण्यात आलेली आहे आणि ज्या पद्धतीचं ते दृश्य दिसतोय त्यावरून स्पष्ट लक्षात येतोय की त्याच्यावरती पेट्रोल या रॉकेल टाकण्यात आलेला आहे। अशा पद्धतीची घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि यामुळे ज्या परिवाराची बोट आहे त्यांचा पूर्ण आता संसार जो आहे तो रस्त्यावरती आलेला आहे। माझ्यासोबत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्थानिक या ठिकाणचे कोळी बांधव आहे ज्यांचे या ठिकाणी नुकसान झालेलं ते सुद्धा आहेत आणि त्याच्यासोबत या ठिकाणी काँग्रेस पक्षांचे महासचिव डॉक्टर नाटके साहेब आहेत, या ठिकाणी माझ्यासोबत संतोष कोळी साहेब आहेत, या ठिकाणी माझ्यासोबत महेश पाटील जी आहेत, अनेक या ठिकाणी ग्रामस्थ यासोबत आहेत आणि ख्रिसमसच्या दिवशी अशीच एक या ठिकाणी घटना घडली होती, बोट जाळण्यात आली होती, काही ठिकाणी जाळे जाळण्यात आलेले आहेत। अशा एक नाही अनेक घटना होत आहेत। या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत पण ते नेमके चालू आहेत की बंद आहेत हे अद्याप अस्पष्ट आहे। या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। जागृत महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे। ज्या पद्धतीची ही घटना घडलेली आहे खरोखरच एक पूर्ण परिवाराचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे, त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे। या संदर्भात काय सांगाल? नाही, आम्हाला डोंगरपाड्याचे काही ग्रामस्थांनी 10 वाजता फोन केलं। पाड्याच्या या चौथारावर मच्छी सुकाणूचा चौथारा आहे, तिथे बोट होती, त्या बोट कोणी जाळून टाकली आणि त्याचबरोबर काही जाळ्या होत्या त्याही जळवल्या बाजूला आणि मच्छी सुकवण्यासाठी जे आपण बांबू बांधतात असं त्याचा बांबूचा एक ढिगारा होता, तिथे पण 2 जाळ्या होत्या। अशा सर्व ही घटना घडली ही आम्हाला 10 वाजता यांच्या ग्रामस्थाकडून समजली। आता ही जी दुर्घटना जी घडलेली आहे ते आमचे ग्रामस्थ या डोंगरपाड्याचे भुवन कोळी आणि इतर काही फ्रान्सिस कोळी यांच्या लोकांचं हे नुकसान झालेलं आहे। ह्या बोटीचं मला अंदाजे समजण्यात आलं टोटल 8 लाखाचं याचे नुकसान झालेलं आहे। आमचे कार्यसम्राट आमदार असलम शेख त्यांना ही घटनाचं मी आता जस्ट कळवलं। त्यांनी सांगितलं काही चिंता करू नको, माझ्याकडून वैयक्तिक जितके मी आर्थिक मदत करू शकतो असं मी करणार असं त्यांनी आश्वासन आपल्याला दिलं आहे। ज्या दुर्घटना अगोदर पण व्हायच्या आणि अशा दुर्घटना होता असताना मध्ये आता ह्या दुर्घटना थांबल्या होत्या। अशा बरेच मड कोळीवाड्यामध्ये असे प्रकार घडले होते, मध्ये हे थांबले होते। आता परत मला वाटतं ह्याची सुरुवाती अशी झालेली आहे। आता ही एक समजा मध्यम बोट होती, इतर मोठे मोठे लोकांच्या इतक्या लाखो करोड रुपयाच्या बोटी आहेत आणि जर अशा बोटी कोणी ह्याच दुर्घटना केलं, आज ग्रामस्थांची ह्या कोळी बांधवाचं काय होणार की आमच्या मडमध्ये 4 ज्या कोळी संस्था आहे, भाटीवर कोळी संस्था आहे, यांनाही माझं आव्हान असणार की तुम्हीही त्यांना आर्थिक मदत करा जितकं तुमच्याकडून होऊ शकतं। काय सांगाल? वारंवार या घटना घडतायत, त्याच्या अगोदर सुद्धा अशी 2 घटना घडलेल्या आहेत बोलतात, इकडे बोट जाळण्यात आली आणि त्यानंतर माशांची जाळी सुद्धा जाळण्यात आलेलं आहे। हे वारंवार घटना घडतायत, तर पोलीस प्रशासन असेल, सागरी पोलीस असेल, त्यांना तुम्ही काय आव्हान कराल, काय सांगाल? बघा, आपल्या मडमध्ये अगोदरपासून पहिला सुद्धा व्हायच्या, जसं नाटके साहेबांनी सांगितलं की अगोदर पण झालेले आहेत, नवानगरमध्ये झालेले आहे, पहिला जाळी जळलेले आहेत, परत त्यांचं जे मच्छी होती सुकी ती सुद्धा जाळून खाक केलेली आहे, अशा प्रकारे झालेलं आहे। आता हे जे प्रकरण झालेलं आहे हे 25 तारखेला तिथे आपल्या जे डोंगरपाड्याचा शेड आहे त्याच्यामध्ये डोळी जळलेल्या आहेत 4। त्याच्यानंतर आजची जी घटना आहे, आजच्या घटनामध्ये पहिला तिकडे बांबू जळले होते, बांबूचा जो गाठोडा असतो आपल्याला सुकी माशी करण्यासाठी असतो तो जाळला गेला। त्याच्यानंतर ही बोट जाळला, म्हणजे एवढं म्हणजे क्रूरपणे केलेला ही हत्या आहे एक प्रकारे, आणि ही हत्या आपल्याला बघवत नाही, कारण आपल्याला एका कुटुंबाचा संसार हा जळून खाक झालेला आहे। तर त्यासाठी आपण प्रयत्न करू। सुकुरमाऊली ही बोट होती, याचे ओनर भुवन मंगल्या कोळी। म्हणजे असा जर प्रकार होत असेल आणि प्रशासन आता इथे कॅमेरा लागलेला आहे, त्याचा चालू आहे की नाही हे सुद्धा आपल्याला माहिती नाही, आणि असे जर प्रकार होत असतील तर हे कुठेतरी खेदजनक आहे। व पोलिसांचा इथे खरोखर खाली जर आपले वॉकआउट असतो तो वॉकआउट पण झालेला पाहिजे, आणि अशा प्रकारे जर होत असेल तर याच्यावर खरोखर कडक ऍक्शन झाली पाहिजे। सरकारला माझं हेच मागणं आहे की अशा प्रकारे जर नुकसान होत असेल तर त्याला दुसरे ज्या त्रुटी असतात, कधी आपल्या बोटीच्या इन्शुरन्स संपलेला असतो, कधी काय हे असतं, ह्याच्यावर
डोळाझाक करून त्या कुटुंबाला कधी कसं काय आपल्याला आर्थिक सहाय्य होईल याच्यावर भर द्यायला पाहिजे. धन्यवाद. किती नुकसान झालेलं आहे आणि सरकारकडे ह्या प्रशासनाकडे काय मागणी करताय? माझा अंदाजे 50,000चं नुकसान झाले आहे. एक जाळी पूर्ण जळून खाक झाली. तर लवकरात लवकर शासनाने मदत करावी हीच आमची अपेक्षा आहे. काय म्हणजे कोणी आपले काही कोणी असं कोणाचे वाद झाले होते, कोणावरती संशय आहे का, नेमकं कोणी ते जाळले असतील असं काय? नाही, असं संशय कोणावर नाही आहे, पण ते दोन्ही एकाच वेळी लागल्या ना, त्यामुळे आम्हाला थोडंसं संशयाची भीती वाटते. आणि असं परत होऊ नये हीच आमची विनंती आहे. धन्यवाद. नुकसान झालेलं आहे आणि सरकारकडे या ठिकाणी राजकीय या ठिकाणी अनेक लोक आलेले आहेत, त्यांच्याकडनं काय मागणी आहे? माझी बोट पूर्ण जाळून गेलेली आहे आणि ती 6.5 लाखची किमतीच्या आसपास आहे. त्याच्यामध्ये 2 जाळ्या पण होत्या आणि ते नुकसान सरकारने भरून द्यावं हीच माझी विनंती आहे. आता ह्या बोटीपासून अंतर तुम्ही जिथं राहताय तो किती अंतर आहे आणि तुम्हाला रात्री किती वाजता माहिती पडले आग लागली? आम्हाला 3:30 वाजता माझी मुलगी आली उठवायला, तेव्हा मला माहीत पडलं. बोटीचं मोठं नुकसान झालेलं आहे, हा. तर या ठिकाणचे जे काही अधिकारी आहेत, सरकार आहेत, हा. त्यांच्याकडे काय मागणी कराल तुम्ही की कशा पद्धतीचं नुकसान भरपाई तुम्हाला मिळाली पाहिजे? आता मला बोटीची नुकसान तर भरपाई पाहिजे आणि जाळीची पण पाहिजे. आता आमच्या पाठीमागे कोण नाही, आमच्या 2 मुली गेल्या, आता मुलगा नाही, कोण नाही, आम्ही दोघं काय करू? एवढंच मला बोलायचं, दुसरं काय नाही बोलायचं. अशी काय सांगाल तुम्ही? ज्या काय आता पद्धतीचं बहिणीचं नुकसान माय झालं? झाली तर तुम्ही नुकसान भरून दिलीच पाहिजे ती. हां, आता त्यांचं कोणाच नाही, 2 मुली आहेत, त्या 2 मुली आता परघरी गेल्यात, त्या किती बघणार त्यांना? एवढंच. प्रकारच्या घटना नेहमी वाढत चाललेल्या आहेत आणि ह्या घटना झाल्या नाही पाहिजे. त्यामुळे प्रशासन असेल, स्थानिक लेवलला, आपल्या संस्थेच्या लेवलला कशा पद्धतीची काळजी घेऊ शकतो आणि आर्थिक बाजूची ज्या काही तरतुदी आहेत, अशा संकटकाळी कशा पद्धतीची विविध कायद्याची आजही गरज पडते, याकडे कसं पाहताय? बघा, ही जी घटना झाली अशा घटना नाही व्हायला पाहिजे. कारण आमचे जे कोळी समाजाची लोक आहेत, एवढी हातावर आणून पानावर खाण्यासारखी परिस्थिती आहे आमच्या लोकांची. आणि ही एवढ्या वर्षानंतर थोडे थोडे पैसे करून जमवून आपलं कसं तरी उदरनिर्वाहाचं साधन हा बोट बनवतात आणि ही अचानक कोणीतरी कोणाच्या डोक्यात येतं, काय येतं आणि अशी घटना होते, तर पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं, महेश पाटीलनी सांगितलं, ह्या गोष्टी आहेत. आणि आमचे भुवन काका आहेत, यांचं वय आता 70 वर्ष आहे. त्यांचे मिसेस आहेत आमच्या काकी, त्यांच्या 2 मुली आहेत, त्यांनी लग्न करून आपल्या सासरी गेलेले आहेत. हे वृद्ध कुटुंब आहे. आता त्यांची बोट ही जळून खाक झाले. त्यांचा उदरनिर्वाहाचं एकच साधन. आता यांचा पुढचा उदरनिर्वाह कसा चालेल, तर ह्याच्यावर पण आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि हे जे घटना होत आहेत ह्याला आता जसं CCTV बद्दल महेश पाटील जे बोलले, डॉक्टर साहेब पण बोलले की नक्की हा CCTV चालू आहे की नाही, तर ह्याचा उहापोह झाला पाहिजे. आणि हा जो आरोपी असेल, ज्याने कोणी ही घटना घडवली असेल, त्याला सजा झाली पाहिजे.